नमस्कार, मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करतो क्लिअर कट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जरांगे पाटील हे नाव सगळ्यांनाच माहीत झाले आहे। मराठा आरक्षण मागणीमध्ये मोठमोठ्या नेत्यांना मागे सोडून जरांगे पाटील हे नाव अल्प काळातच समोर आले आहे। जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांच्या लाठीचार्जमुळे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हे गाव सुद्धा चर्चेत आले आहे। या घटनेने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापले गेले। अनेक नेत्यांनी या घटनेवर निषेध व्यक्त केला आहे। तसे बघायला गेले तर मित्रांनो, मराठा आरक्षणाची मागणी काही गेल्या 5-6 वर्षाची नाही, मराठा आरक्षणाची मागणी गेल्या 40 वर्षापासून सुरू आहे। यासाठी अनेक आंदोलने सुद्धा झाली आहे। हा संपूर्ण प्रवास आपण विस्ताराने समजून घेऊया। त्यापूर्वी चॅनलवर आपण नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मराठा आरक्षणाचा संघर्ष 1981 मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केला। त्यापूर्वी मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी कधीच संघर्ष करत नव्हता, कारण मराठा समाजाला स्वतःला मागास म्हणून ओळखणे कमीपणाचे वाटत होते। तसेच मराठा समाजात आर्थिक विषमता असल्याने गरीब मराठा समाजाला आरक्षणाची गरज होती, तर श्रीमंत मराठा समाजाला आरक्षणाची गरज नव्हती। 22 मार्च 1982 रोजी अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणासह इतर 11 मागण्यांसाठी मोर्चा काढला। त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले होते। मोर्चा पाहून सरकारला मराठा समाजाची समस्या लक्षात आली आणि त्यांनी मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिले। मात्र दुर्दैवाने सरकार पडले आणि आरक्षणाचा निर्णय लांबणीवर गेला। या निर्णयाने अण्णासाहेब पाटील यांना मोठा धक्का बसला। त्यांनी समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे वचन दिले होते आणि आता हे वचन पूर्ण होणार नाही, यामुळे ते खूप दुःखी झाले होते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्वतःच्या हाताने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली। अण्णासाहेब पाटील यांच्या आत्महत्येमुळे मराठा समाजात मोठा उद्रेक झाला। मराठा समाजाने आरक्षणासाठी संघर्ष करण्यास सुरुवात केली आणि आजही हा संघर्ष सुरू आहे। 1980च्या दशकात भारत सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना ओबीसी आरक्षण दिले। ओबीसी म्हणून पात्र होण्यासाठी जातीने मागास असल्याचे सिद्ध करणे आवश्यक आहे। यासाठी शिक्षण, आर्थिक स्थिती, सामाजिक दर्जा इत्यादींच्या बाबतीत मागासलेपण दर्शवणे आवश्यक आहे। महाराष्ट्रात 1995 मध्ये स्थापन झालेल्या पहिल्या राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजातील काही पोटजातींना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली। या पोटजातींची नोंद मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी होती। आयोगाच्या या शिफारशीमुळे मराठ्यांमधील काहींना ओबीसीत प्रवेश मिळाला। तथापि ज्या मराठ्यांच्या मागे किंवा पुढे कुणबी असा उल्लेख नाही, त्यांची ओबीसीत वर्गवारी झाली नाही। त्यानंतर न्यायाधीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने मराठा आरक्षणाचा प्रश्न पाहिला। न्यायाधीश बापट आयोगानं राज्यभरात सर्वेक्षण करून 2008 साली अहवाल सादर केला। या आयोगानं मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यास नकार दिला। न्यायाधीश बापट आयोगाच्या अहवालामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण झाला। मराठा संघटनांनी आक्रमक आंदोलने सुरू केली। त्यामुळे तत्कालीन आघाडी सरकारने राणे समिती स्थापन केली। राणे समितीने 2014 साली अहवाल सादर केला, ज्यात मराठा आरक्षणाची शिफारस केली होती। मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा 1981च्या स्वरूपात झाली, तरी ती सरकारी पटलावर यायला पुढे 3 दशकांचा काळ जावा लागला। ही मागणी समितीच्या स्वरूपात पहिल्यांदा समोर आली ती 2009 साली। त्यावेळी महाराष्ट्रात सत्तेत होतं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार। 2014च्या विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतसा मराठा आरक्षणाचा विषय वेगाने पुढे आला। आघाडी सरकारनं 21 मार्च 2013 साली माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर विचार करण्यासाठी समिती स्थापन केली। या समितीला हे सिद्ध करायचं होतं की राज्यातील मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे, कारण मराठा समाज मागास आहे हे सिद्ध केल्याशिवाय मागासवर्गीयांच्या आरक्षणाचे फायदे मिळणार नव्हते। राणे समितीनं मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली। या समितीनं राज्यात फिरून आणि तज्ज्ञांशी बोलून मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा अभ्यास केला। समितीनं असा निष्कर्ष काढला की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे।
तत्कालीन सरकारनं समितीच्या शिफारशी मान्य करून मराठा समाजाला 16% आरक्षण दिले. हे आरक्षण लागू करण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास SEBS प्रवर्ग तयार करण्यात आला. आता प्रश्न पडतो, SEBS म्हणजे काय? SEBS म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग ही एक कायदेशीर संकल्पना आहे, ज्याचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या 16व्या कलमात आहे. या कलमानुसार राज्य शासनाला एखादा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वाटला तर त्यांना आरक्षण देण्याचे अधिकार आहे. महाराष्ट्रात SEBCमध्ये मराठा समाजाचा समावेश आहे. 2018मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण जाहीर केले. या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने 2021मध्ये स्थगिती दिली. तथापि 2022मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मंजुरी दिली. SEBC या प्रवर्गातील लोकांना त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आरक्षण हे या प्रवर्गातील लोकांना पुढे आणण्याची मदत करते. 2014मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 12% आरक्षण मंजूर केले. या निर्णयाला माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर आणि इतरांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले. त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या आणि भाजप शिवसेना सरकार सत्तेत आले. मात्र कोर्टात मराठा आरक्षणाच्या खटल्याची सुनावणी सुरूच होती. 14 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. या निर्णयाला महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले, परंतु सुप्रीम कोर्टानेही स्थगिती उठवण्यास नकार दिला. या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात कोपर्डी येथे घडलेल्या बलात्कार हत्येच्या घटनेनंतर मराठा समाजात मोठे संतापाचे वातावरण निर्माण झाले. मराठा समाजाच्या नेत्यांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी मोर्चे काढले. फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवून त्यांचा अहवाल मागवला. मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं सर्वेक्षण सुरू केली, पण 2017 साली आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश म्हस्के यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जागी न्यायाधीश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायाधीश गायकवाड आयोगाने मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाची चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालात आयोगाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग SEBC घोषित करण्याची शिफारस केली. महाराष्ट्र सरकारने या शिफारसी स्वीकारून 2018 साली मराठा आरक्षणाचा कायदा संमत केला. या कायद्यानुसार मराठा समाजाला राज्यातील सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 16% आरक्षण देण्यात आले. कोर्टात सुनावणी दरम्यान न्यायाधीश गायकवाड आयोगाचा अहवाल महत्त्वाचा ठरला. या अहवालात मराठा समाजाला मागास समजण्याचे पुरावे सादर करण्यात आले. 27 जून 2019 रोजी हायकोर्टाने मराठा आरक्षणाचा निर्णय वैध ठरवला. मात्र सरकारच्या 16% आरक्षणाच्या मागणीत हायकोर्टाने न्यायाधीश गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार बदल केला. 16% ऐवजी सरकारी नोकऱ्यांत 13% तर शिक्षणात 12% आरक्षण देऊन सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला मंजुरी दिली. नेमके या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे काय मत होते हे आता आपण जाणून घेऊया. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा कायदा घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. असाधारण परिस्थितीत कोणत्याही समाजाचे मागासलेपण सिद्ध झाल्यानंतर त्या समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा अधिकार आहे. केंद्र सरकारने 14 ऑगस्ट 2018 रोजी केलेली घटना दुरुस्ती यात आड येत नाही असंही कोर्टाने म्हटले. महाराष्ट्र सरकारने 2018मध्ये मराठा समाजाला 12% आरक्षण दिले होते. या निर्णयाला अनेकांनी विरोधही केला. त्यातूनच मराठा आरक्षण रद्द करण्याची मागणी सुरू झाली. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. याचिकेत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय असंविधानिक असल्याचा दावा केला. जयश्री पाटील या कायद्यात PhD केलेले वकील आहेत. त्यांच्या वडिलांनीही 2014मध्ये मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान केले होते. सुप्रीम कोर्टाने 2021मध्ये जयश्री पाटील यांच्या याचिकेला मान्य करून मराठा आरक्षण रद्द केले. या निर्णयामुळे मराठा समाजात मोठा असंतोष निर्माण झाला. नेमके चर्चेत असणारे मनोज जरांगे पाटील हे नेमके कोण आहेत हे आता आपण बघूया. मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक संघर्ष केले आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती सामान्य होती, त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी हॉटेलमध्ये काम करावे लागले. त्यांच्या परिवारामध्ये
पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आईवडील असा कुटुंब आहे. जरांगे पाटील हे एक राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षातसुद्धा काम केले आहे, परंतु राजकीय वातावरणात ते समाधानी नव्हते. म्हणून त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. ही संघटना महिला, बालक आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर काम करते. शिवबा संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांनी कोपर्डी अत्याचार प्रकरणात पीडित कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. कोपर्डी अत्याचार प्रकरणात आरोपींवर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा आरोप शिवबा संघटनेवर करण्यात आला होता. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर सभा घेऊन मराठा आरक्षणासाठी जनजागृती केली. या सभांमुळे मराठा समाजात आरक्षणासाठी एकजुटता निर्माण झाली. 14 सप्टेंबर रोजी जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीत एक मोठी सभा घेतली. या सभेत त्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला अल्टिमेटम दिला. या अल्टिमेटममुळे राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण थांबवले. या निर्णयात मराठा समाजाला 16% आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. सध्याची आरक्षणाची पद्धत पाहता एखाद्या जातीसाठी थेट आरक्षण दिले जात नाही, तर एखाद्याच्या प्रवर्गात किंवा कोट्यात स्थान दिले जाते. सध्या OBCला 19% आरक्षण आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास OBCच्या कोट्यात 16% वाढ होईल आणि तो 35% कोटा होईल. पण या 35% आरक्षणात मराठा समाजासह OBCतील इतर जातींचाही समावेश असेल. या दोन्ही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल. पण जर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाले तर त्याचा फायदा मराठा समाजालाच होईल. आज आपण बघितले तर मराठा आरक्षणाचा चेहरा हा राजकीय न राहता सामाजिक झाला आहे. आज ज्याप्रमाणे या मोहिमेला मराठा समाजाचे समर्थन आहे, तसेच भविष्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि मराठी संस्कृती जपण्यासाठी उभ्या राहणाऱ्या आंदोलनातसुद्धा एक मराठा लाख मराठा हे चित्र दिसेलच, हे मात्र नक्की. आज या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला मराठा आरक्षणाचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. नेहमी अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. काही सूचना असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.